नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया जो खूप महत्त्वाचा आहे पण तितकाच गंभीर सुद्धा आहे. म्हणजे मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येण्याचा जो ट्रेंड वाढतोय तो नेमका काय आहे आणि त्याचा त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो. जरा विचार करा, आजकाल 8-9 वर्षांच्या मुलींना सुद्धा पाळी सुरू होते. हे खरंच नॉर्मल आहे का, की हा आरोग्याचा एक सायलेंट वॉर्निंग आहे ज्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करतोय? चला आज हेच सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यात आधी लवकर या शब्दाचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मेडिकल सायन्सच्या दृष्टीने याची एक अगदी स्पष्ट व्याख्या आहे. साधारणपणे बघितलं तर मुलींना पहिली मासिक पाळी 9 ते 15 या वयोगटात येते आणि हा एक नॉर्मल आणि हेल्दी पिरियड मानला जातो. पण हा जो आकडा आहे ना 8, हा खूप महत्त्वाचा आहे. कारण जर मासिक पाळी या वयाच्या आधीच सुरू झाली तर ती एक धोक्याची घंटा असू शकते. मेडिकल भाषेत सांगायचं झाल्यास वयाच्या 8व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरू होण्याला अर्ली मेनार्की असं म्हणतात आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं अजिबात चांगलं नाही. मग प्रश्न हा येतो की असं का होतंय, याची मुख्य कारणं काय असू शकतात? चला यामागची 5 मुख्य कारणं आणि आपल्या आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमधले काही घटक समजून घेऊया. पहिलं आणि खरं तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपला आहार आणि वाढलेला लठ्ठपणा. आजकाल जंक फूड, फास्ट फूड, गोड पेय यांचं प्रमाण खूप वाढलंय. यामुळे शरीरात फॅट वाढतं आणि इस्ट्रोजन नावाचा हार्मोन लवकर ॲक्टिवेट होतो. याचा थेट परिणाम म्हणजे पाळी लवकर येते. आणि याच लठ्ठपणाला जोडलेलं आहे दुसरं कारण, म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. मोबाईल, टीव्ही आणि गेमिंग ह्यामुळे मुलं मैदानी खेळ खेळतच नाहीयेत. हालचाली कमी होते, वजन वाढतं आणि मग प्युबर्टी लवकर सुरू होते. आता हे तिसरं कारण थोडं वेगळं आहे. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमधली काही केमिकल्स, म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या, काही कॉस्मेटिक्स, कीटकनाशकं, यात अशी काही रसायनं असतात जी शरीरातल्या हॉर्मोन्ससारखं काम करतात. यांना एंडोक्राईन डिस्रप्टर्स म्हणतात आणि ते शरीराला प्युबर्टी लवकर सुरू करायला भाग पाडू शकतात. हे ऐकून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हो, ताणतणाव आपल्या मानसिक आरोग्याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. अभ्यासाचा ताण, घरातलं वातावरण या सगळ्यामुळे शरीरातले स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि यामुळे इतर हॉर्मोन्सचं बॅलन्स बिघडतं आणि पाळी लवकर येऊ शकते. आणि 5वं कारण म्हणजे जेनेटिक्स, म्हणजेच अनुवांशिकता. जसं इथं म्हटलंय, मुलीची कहाणी अनेकदा तिच्या आईचीच प्रतिकृती असते. याचा अर्थ जर आईला लवकर पाळी आली असेल तर मुलीलाही लवकर येण्याची शक्यता खूप जास्त असते. बरं, कारणं तर कळली, पण पाळी लवकर आली तर काय फरक पडतो? याकडे इतकं सिरियसली बघण्याची गरज काय आहे? चला आता याच्याशी जोडलेले भविष्यातले आरोग्याचे धोके बघूया. आणि हे धोके अजिबात किरकोळ नाहीत. ज्या मुलींना लवकर पाळी येते त्यांना पुढे जाऊन पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे PCOS, टाईप 2 डायबिटीज आणि लठ्ठपणा यांचा धोका इतरांपेक्षा खूप जास्त असतो. ही सगळी माहिती ऐकून नक्कीच काळजी वाटू शकते. पण मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की यावर काही उपाय आहे का? यावर काही करता येईल का? हो, नक्कीच करता येईल. आणि म्हणूनच पालकांसाठी ही एक सोपी पण खूप प्रभावी ॲक्शन प्लॅन आहे. आरोग्याचं रक्षण करण्यासाठी ही 5 पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. तर ही 5 महत्त्वाची पावलं कोणती आहेत? चला बघूया. 1. मुलांना बॅलन्स डाएट द्या. 2. त्यांना रोज खेळायला, व्यायाम करायला प्रोत्साहन द्या. 3. घरात प्लास्टिकचा वापर जमेल तितका कमी करा. 4. या विषयावर मुलामुलींशी मोकळेपणाने बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं पाऊल, जर मुलीला वयाच्या 8व्या वर्षाच्या आधी पाळी सुरू झाली तर अजिबात वेळ न दौडवता चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर आजच्या या माहितीनंतर एकच प्रश्न विचारावासा वाटतो. हा जो महत्त्वाचा संवाद आहे तो आपल्या घरात, आपल्या कुटुंबात होतो आहे का? जरा विचार करा.